असायचं। आम्ही एका गावाला जात असताना सगळेजण गेलतो बरं। सगळेजण जात असताना तिथे एक त्या गावाच्या पाठीवर आम्हाला ती म्हैस आडवा आली आणि आमच्या ड्रायव्हर साहेबांनी कितीही हॉर्न वाजवले तरीही ती म्हैस बाजूला सरकेना आणि आमच्या ड्रायव्हर साहेबांनी गाडीच्या खाली उतरले आणि तिला दोन फटके मारले आणि ती तेव्हा बाजूला झाली। अशी निर्बुद्ध म्हैस असते आणि तिचा पुत्रपोहा काय निर्बुद्धच असणार ती निर्बुद्धच। त्या निर्बुद्ध प्राण्याला माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी बोलवलं। तिला काय समर्थ आहे माझ्या माऊलींचं, काय समर्थ आहे, काय त्रास दिला त्याला, काय त्रास दिला त्या आळंदीकर लोकांनी, काय त्रास दिला माझ्या माऊली ज्ञानोबारायांना, किती त्रास दिला हो। आपल्याला जर तेवढा त्रास दिला असता तर आपण सहन केला असता माझा केला असता का? नाही की माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्रास सहन केला म्हणून आज आम्हाला पंचपक्वान्नाचं गुलाबजामचं ताट पुढं आहे। ज्ञानोबा तुकाराम असं म्हणलं की रात्री गुलाबजाम त्यांनी त्रास सहन केला म्हणून आम्हाला आज आहे आमचा वारकरी संप्रदाय। नाही तर नसले दिसते तुम्हाला कीर्तनकार, नसले दिसते तुम्हाला वादक, नसले दिसते गायनाचार्य, नसला दिसते हा मंदिर, नसला दिसते आमचा परमार्थ, नसले दिसते भागवतकार, काहीच दिसलं नसतं। माझ्या ज्ञानोबारायांनी एवढा अट्टहास केला की नाही, एवढा त्रास सहन केला आणि त्यांचं फळ आम्हाला भेटतंय आज। त्यांचं नाव घेतलं की आमच्या पुढे पंचपक्वान्नाचं ताट आणून ठेवतात। काय माझ्या ज्ञानोबारायांनी त्रास सहन केला, काय त्रास सहन केला, त्रास सहन करावा लागला। माऊलींच्या वडिलांनी त्यांना स्वीकार समाजात यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त हीच त्या आळंदीमध्ये सिद्धमंडळामध्ये माझ्या माऊलींच्या वडिलांनी देहांत जल समाधी घेतली होती की नाही? घेतली होती ना मायबाप, घेतली होती, जल समाधी घेतली होती। त्यांचा स्वीकार करा